दे निशांत आणि रोशन ही सलामीची जोडी मैदानामध्ये जाताना आपण पाहतोय. आणि षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. प्रताप भोईर मागच्या मॅच मध्ये अक्षरशः बरसला होता. काय अफलातून फलंदाजी केली होती प्रताप भोईरनं. अफलातून फलंदाजी, एकदम दर्जेदार क्रिकेट. तर देखील मी व्यावसायिक क्रिकेट का खेळतो हे देखील दाखवलं होतं प्रताप भोईरनं. एक चांगला क्रिकेट त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला मॅच मध्ये. तर असं वाटलं नव्हतं की अनिल अंकलेश प्रतिष्ठान संघ या ठिकाणी पराभूत होतो, परंतु प्रताप भोईरने केलेली अफलातून फलंदाजी, लाजवाब फलंदाजी केली होती या खेळाडूनं. तर दरम्यान त्रिमूर्ती नागळे संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये एका बाजूला निशांत असेल, एका बाजूला रोशन पाटील. हे दोन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आणि पंचांना देखील विनंती असेल आपण सामना त्वरित चालू करायचंय. मित्रांनो वेळ दौडू नका, आणखीन आपल्याला एक सामना खेळवायचा आहे आजच्या रजनी मधला. तर पंचांना देखील विनंती असेल आपण त्वरित सामना करायचा आहे. दरम्यान प्रताप भोईर आपल्या षटकडे पुढील चेंडू रोशन पाटीलसाठी. तर नक्कीच अतिशय सुंदर असं आयोजन फ्लड लाईट आपण पाहतोय. या रजनी स्पर्धेचं आयोजन केलंय चॉम्पियन क्रिकेट असोसिएशन, जी नव्याने स्थापन झालेली असोसिएशन आपण पाहतोय. त्यांच्या माध्यमातून अप्रतिम उपक्रम भिवंडी वसई परिसरातील संघ या असोसिएशन मध्ये आपण पाहतोय. एक चांगल्या पद्धतीने स्पर्धा करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय पाय क्रीडा नगरीमध्ये. दरम्यान त्रिमूर्ती नागरे संघाचा फलंदाज रोशन पाटील स्ट्राईक लाईनला असेल. आणि षटक क्रमांक पहिला प्रताप भोईर आपल्या षटकडे पुढील चेंडू रोशन पाटीलसाठी. प्रताप यावेळेस मात्र पहिला चेंडू अतिशय खराब चेंडू, भीमर चेंडू फेकलाय, शरीरभेदी चेंडू फेकलाय. पंचाने देखील नो बॉलचा इशारा दिलाय. आणि या पुढचा चेंडू मात्र फ्री हिट असेल. आणि पंच देखील ताकीद करतील या गोलंदाजाला का तू असा चेंडू फेकलाय, पुन्हा अशा प्रकारे चेंडू फेकलास तर तुझ्या गोलंदाजीवर मात्र या मॅच मध्ये बंदी करण्यात येईल, असं देखील पंचाने ताकीद केली असेल या गोलंदाजाला. प्रताप भोईर पुन्हा एकदा आपल्या षटकडे पुढे चेंडू. यावेळेस मात्र फ्री हिटचा चेंडू होता, फटका फसलाय. रोशन पाटील कुठेतरी चुकी करतोय. एक संधी निर्माण झाली होती या चेंडूवर बिगिट खेळण्याचा प्रयत्न देखील झाला होता. कुठेतरी रोशन पाटीलला या ठिकाणी मोठा फटका मारता आला असता, परंतु खराब क्रिकेट चेंडूच्या रेषेमध्ये आला नव्हता. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न देखील झाला होता या चेंडूवर. प्रताप भोईर पुन्हा एकदा आपल्या षटकडे पुढील चेंडू रोशन साडी. यावेळेस मात्र पडल्यानंतर चेंडू बाहेर देखील निघालाय. चांगल्या प्रकारे चेंडू टाकतोय, अप्रतिम चेंडू. बघितलं थोडासा शफल क्रॉस देखील झाले होते, चेंडू पडल्यानंतर बाहेर निघालाय. यष्टिरक्षकाने देखील चांगलं यष्टिरक्षण केलंय, चांगल्या चेंडूची समाप्ती करतोय. बॅक टू बॅक दोन चेंडू अप्रतिम टाकतोय हा गोलंदाज प्रताप. पुन्हा एकदा आपल्या षटकडे पुढील चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा त्याच पद्धतीने काय चांगला चेंडू टाकलाय. यावेळेस मात्र या फलंदाजाचं फुटवर्क रीड केलं होतं या गोलंदाजानं आणि काय अचूक टप्पा देखील साधलाय. एक चांगली गोलंदाजी करतोय प्रताप भोईर यावेळेस मात्र या मॅच मध्ये. यावेळेस मात्र बॅकफुटला गेले, पॉइंट क्षेत्रामध्ये स्टिअर केलाय. तोपर्यंत एक धाव मेल रोशन पाटीलला. एका धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 2 धावा. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावर सुरू असताना एक स्क्वेअरकटचा फटका देखील पाहिला रोशनच्या बॅटमधून. सुरुवातीला रोशनने जरूर निर्धाव चेंडू खेळले असले तरी ते रोशन सारखा एक मोठा खेळाडू मात्र मैदानावर राहणं गरजेचं असेल नागले संघाचा आपण विचार केला तर. प्रताप भोईर यावेळेस खेळण्यासाठी सज्ज झालाय. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज निशांत. निशांक यावेळेस खेळण्यासाठी सज्ज झालेत. तर नक्कीच पंचांना देखील विनंती असेल ध्रुवतारा टिवरी संघ जास्त वेळ घेऊ नका, वेळेचं नियोजन करा. अजूनही आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. पंचांना देखील विनंती असेल आपण सामना त्वरित चालू करायचा आहे. प्रताप भोईर आणि कंपनी आपण त्वरित 20 मिनिटांमध्ये 4 षटके टाकून पूर्ण करायची आहेत या मॅच मध्ये. प्रताप भोईर पुन्हा एकदा आपल्या षटकारे पुढे चेंडू यावेळेस खेळण्यासाठी सज्ज झालाय. डावखुऱ्या फलंदाज निशांक एक चांगला फलंदाज आहे. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने कंट्रोल अजिबात नव्हता या शॉटवर. चेंडू हवेत आहे मात्र कॉलिंग खराब. आणि यावेळेस आपण पाहतोय झेल मात्र सुटलाय. कोणत्याही प्रकारे कॉल केलं नव्हतं.
सूरज केनी वारंवार खराब क्षेत्ररक्षण पाहतोय. याच्या दिवसामध्ये आपण सूरज केनीच्या माध्यमातून सातत्यानं खराब क्रिकेट पाहतोय. क्षेत्ररक्षणाचा आपण विचार केला तर या मॅच मध्ये देखील झेल सोडलाय सूरज केनी या क्षेत्ररक्षकानं. तर नक्कीच पंचांना विनंती असेल आपण देखील ताकीद द्यायची आहे या गोलंदाजाला की आपण जास्त वेळ खर्च करू नये गोलंदाजी टाकत असताना. प्रताप भोईर पुन्हा एकदा यावेळेस मात्र चांगला चेंडू आहे. पडल्यानंतर चेंडू खाली आला. रक्षक बीट झाले तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी देखील निर्माण झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय की काय. एका धावेवरच मात्र समाधान मानावं लागतंय निशांकला. एका धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे या धावपकावर. बीनबाद 5 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. तर अतिशय सुंदर गोलंदाजी टाकली. पहिला चेंडू बीमर टाकला असला तरी नो बॉल टाकला असला तरी प्रताप भोईरनं अफलातून कमबॅक केलंय या इनिंग मध्ये. याचा विचार केला तर या ओव्हर मध्ये काय चांगली गोलंदाजी केले. आपल्याकडे असलेला अनुभव मात्र गोलंदाजी करत असताना दाखवतोय प्रताप भोईर हा गोलंदाज. दरम्यान अजूनही रोशन पाटील आहे मैदानाच्या आतमध्ये. एक चांगली क्षमता आहे. रोशन आतापर्यंत 4 चेंडूचा सामना केलाय त्यामध्ये 1 धाव केले. एका बाजूला निशांत आहे त्याने 2 चेंडूमध्ये 2 धावा केल्यात. रोशन पाटीलला मात्र या ठिकाणी फॉर्म मध्ये यावे लागेल. रोशनला मात्र दाखवावं लागेल की माझ्याकडे देखील मोठे फटके आहेत. रोशनला मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. तर नागले संघाला मात्र या मॅच मध्ये मोठ्या धावा उभारायच्या असतील तर रोशनला मात्र मैदानाच्या आतमध्ये बरसावं लागेल. तर षटक क्रमांक दुसरा प्रसाद आलाय. प्रसाद भूते आजच्या दिवसामध्ये या खेळाडूंना देखील प्रभावित केले. अष्टपैलू कामगिरी देखील केले प्रसाद भूते. जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा बॅटमधून मोठ्या धावा देखील आल्या आणि गोलंदाजी देखील अव्वल दर्जाची राहिली या गोलंदाजाची. प्रसाद भूते आपल्या षटकाकडे पुढील चेंडू टाकेल यावेळेस निशांत साठी. डावखेळीचा फलंदाज निशांत. ओव्हर द विकेटचा हा चेंडू होता. यावेळेस मात्र कुठेतरी फटका फसलाय. अतिशय वेगाने चेंडू टाकला होता. यावेळेस मात्र प्रसादने ओळखलं होतं की निशांतचा फुटवर्क मात्र थोडासा आगळा वेगळा आहे. त्याच्या शरीरापासून चेंडू दूर ठेवलाय आणि काय चांगल्या चेंडूची समाप्ती करतोय प्रसाद भूते हा गोलंदाज. आजच्या दिवसामध्ये देखील या गोलंदाजांना प्रभावित केलंय. अक्षरशः आजचा दिवस गाजवलाय. फलंदाजीचा देखील क्षेत्र असू द्या त्यामध्ये देखील चांगली कामगिरी राहिली आणि गोलंदाजीची देखील दर्जा खूप चांगला राहिलाय. पुन्हा एकदा प्रसाद भूते यावेळेस मध्ये विकेट करण्याचा प्रयत्न. कुठेतरी बॅटची लिव्हिंग एज लागली आहे. पॉईंट क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे कोणत्याही प्रकारे चुकी करत नाहीये आणि निशांत फलंदाज मात्र बाद झालाय. तर नक्कीच यावेळेस मात्र निशांतला बाद करण्याचं यश प्राप्त झालंय. काय चांगला चेंडू टाकला होता. वेगाने देखील बीट केलं होतं. मोठा फटका मारण्याचा जरूर प्रयत्न झाला होता परंतु फटका फसलाय. तर नक्कीच जेव्हा मोठा फटका मारायचा असतो तेव्हा तुम्हाला चेंडूच्या रेषेमध्ये येऊन चांगला प्लेसमेंट देखील करावं लागतं. परंतु निशांत कुठेतरी या ठिकाणी अपवाद ठरला होता. निशांतची बॅटची एज लागली. फटका फसला होता आणि निशांत मात्र बाद झालाय या मॅच मध्ये. तर नवीन फलंदाज तन्मय पाटील आलाय. मागच्या मॅच मध्ये तन्मयने अक्षरशः काय चांगली फलंदाजी केली होती. तो तन्मय मात्र आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दरम्यान प्रसाद राईट ओव्हर द विकेट रोशन साठी. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची एज देखील लागली होती. संधी निर्माण झाली होती. कुठेतरी यष्टिरक्षण खराब झालंय. रोशनला बाद करण्याची संधी निर्माण झाली होती. क्षेत्ररक्षकानं चुकी केली. झेल सुटलाय. तर नक्कीच क्रिकेटमध्ये अशा झेल घेणं गरजेचं असतं. जेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्या खेळाडूला बाद करण्यापासून रोखता तेव्हा तेव्हा तो खेळाडू मात्र फलंदाजी करत असताना अक्षरशः आग ओकतोय. मागच्या मॅच मध्ये बघा प्रताप भोईरने देखील तशाच प्रकारे कामगिरी केली होती. रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट केलाय. कुठेतरी फटका फसलाय की काय आणि यावेळेस मात्र तन्मय पाटील दुसरी धाव देखील कंप्लीट करतोय. तर नक्की जिथे संधी निर्माण झाली होती तन्मयला बाद करण्याची संधी निर्माण झाली होती. कुठेतरी प्रसाद भूतेचा निशाणा चुकलाय. नक्की डायरेक्ट हिट झालं असतं तर नक्की तन्मयला देखील जावं लागलं असतं डगआउटच्या आसऱ्याला. परंतु तन्मय चांगली रनिंग बिटवीन द विकेट करतोय. तोपर्यंत 2 धावा मिळतील लेग बायच्या स्वरूपात. धावपळकर धावा मात्र झाल्यात. 1 बाद 8 धावा. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावर सुरू असताना प्रसाद भूते पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढे चेंडू राईट ओव्हर द विकेट तन्मय पाटील साठी. यावेळेस लॉक स्वीपचा फटका. यावेळेस एज उडाली आहे की काय पंचांना प्रश्न देखील विचारलाय परंतु पंच मात्र या ठिकाणी बाद घोषित करतात. तन्मय पाटील एक मोठा आदरा बसलाय त्रिमूर्ती नागले संघाला.
तर नक्कीच ज्या तन्मयला वाटतं महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये फलंदाजीची आवश्यकता होती तो तन्मय मात्र आता मात्र स्वस्तामध्ये बाद झालाय. स्लॉक स्वीपचा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न झाला होता. बॉडी बॅलन्स या ठिकाणी ढसलला होता. नियंत्रण अजिबात नव्हते या फटक्यावर. कुठेतरी बॅटची लिव्हिंग एज लागली. यष्टीरक्षकानं मात्र काय चांगला झेल घेतलाय. त्याने तो देखील तिकडे आपण पाहतोय 2 क्षेत्ररक्षकामध्ये टक्कर देखील झाली होती परंतु कंट्रोल खूप छान होता. झेल अप्रतिमरित्याची घेतलाय तन्मय पाटीलचा. दरम्यान वैभव आलाय. प्रसाद भूते आपल्या षटकांनी पुढील चेंडू आजच्या दिवसामध्ये ज्या क्षेत्ररक्षक खेळाडूने गाजवलाय त्यामध्ये प्रसाद भूते देखील असेल. काय चांगली कामगिरी करतोय. यावेळेस कोलवट टप्प्याचा चेंडू होता. कुठेतरी वैभव देखील चकित होतोय. काय लाजवाब गोलंदाजी करतोय. अप्रतिम गोलंदाजी करतोय. अचूक टप्पा अचूक गती मेंटेन केली होती आतापर्यंत या षटकामध्ये. या षटकाचा विचार केला तर षटक क्रमांक संपलाय आतापर्यंत. आपण बोलतोय 2 षटकांचा खेळ षटक संपलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर त्रिमूर्ती नागले संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावर 2 बाद 8 धावा. या षटकामध्ये या गोलंदाजानं 1 धाव देऊन 2 महत्वपूर्ण गडी बाद केलेत. काय चांगली गोलंदाजी टाकली आहे. नक्कीच या कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. प्रसाद भूते मी सुरुवातीला देखील उल्लेख केला. आजच्या दिवसामध्ये ज्या गोलंदाजानं फलंदाजी करत असताना अष्टपैलू कामगिरी देखील केली तोच प्रसाद भूतेने देखील षटक क्रमांक 2 टाकत असताना अक्षरशः वेट लावलाय. काय चांगली गोलंदाजी केली या महत्वपूर्ण मॅच मध्ये देखील. तर नक्कीच षटक क्रमांक 3 घेऊन कोण येते पाहायचंय. नक्कीच यावेळेस आपण पाहतोय विनोद भोईर आलेत गोलंदाजीसाठी. मागच्या मॅच मध्ये विनोद भोईरनं षटक क्रमांक 2 हाताळलं होतं. यावेळेस मात्र रणनीती पाहायला वेगळी मिळते. प्रताप भोईर जो संघाचा कर्णधार आहे तर नक्की चांगली कॅप्टन्सी देखील त्याच्या माध्यमातून होताना पाहतोय आपण. मागच्या मॅच मध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या त्या विनोद भोईरनं. त्या विनोद भोईरच्या हातामध्ये चेंडू दिलाय. यावेळेस मात्र स्ट्राईकला असेल रोशन पाटील. पूर्णपणे जबाबदारी असेल या फलंदाजावर त्रिमूर्ती नागले संघाची. रोशन पाटीलला चांगली फलंदाजी करावी लागेल. तर नक्कीच बॉलिंग अटॅकचा विचार केला नागले संघाचा देखील खूप छान आहे परंतु धावफलकावर धावा लागणं गरजेचं आहे. सन्मानजनक धावसंख्या होणं देखील गरजेचं आहे. यावेळेस मोठा फटका मारलाय. मिड विकेट रिझर्व्ह चेंडू ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चेंडूची फेकी करेल तोपर्यंत रोशन याला एक धाव मिळते की काय या ठिकाणी दुसरी धाव घेण्याची देखील संधी निर्माण होते. चेंडू मात्र चांगला फेकला होता परंतु व्यवस्थितरित्या गॅदर करता आलं नव्हतं या गोलंदाजाला. तोपर्यंत 2 धाव मिळतील. 2 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावर 2 बाद 10 धावा. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर सुरू असताना विनोद पुन्हा एकदा आपल्या षटकाकडे पुढील चेंडू रोशन साडी. एक आक्रमक फलंदाज रोशन अजूनही मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस कोलवट टप्प्याचा चेंडू होता. यावेळेस मात्र स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चेंडूची फेकी करेल तोपर्यंत एकच धाव. काय चांगली गोलंदाजी वरते. अचूक टप्पा अचूक गती मेंटेन केले. फुलर लेंथ चेंडूचा जास्तीत जास्त वापर केलाय. यॉर्कर चेंडू जास्तीत जास्त टाकण्याचा प्रयत्न देखील राहिलाय आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय चांगली गोलंदाजी होते ध्रुव तारा टिवरी संघाची एकंदरीत विचार केला तर. विनोदचा चेंडू विकेट केलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येते की काय बघायचं आहे आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा झेल सुटलाय. तर 2 धावा मिळतील. वैभवने देखील चांगला फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. एलिमिनेशन झालं नाही. चेंडू हवेत वावरला. चेंडू उंची जास्त घातली मात्र लांबी कमी होती. हवेत होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल सोडते तोपर्यंत 2 धाव मिळतील वैभव या फलंदाजाला. 2 धावेनं धावपळकावर धावा झाले त्या 13 धावा. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर सुरू असताना पुन्हा एकदा विनोद आपल्या षटकाकडे पुढील चेंडू वैभव साडी. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॉलर बॅक ड्राईव्ह केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण देखील केलंय. अप्रतिम क्षेत्ररक्षण. काय चांगला परफॉर्मन्स राहिलाय. अप्रतिम. एक चांगली गोलंदाजी स्वतःच्या गोलंदाजीवर बॉलर बॅक ड्राईव्ह केला होता. काय चांगलं क्षेत्ररक्षण देखील. यावेळेस मध्ये आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. यस इट इज वाईड पण तो दोन्ही समांतर करतील. अवांतरच्या स्वरूपात आता मात्र धावफलकावर भर पडेल. फलकावर धावा झाले त्या 2 बाद 14 धावा. येणाऱ्या काही चेंडूमध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. सन्मानजनक टोटल उभारावं लागेल.
त्रिमूर्ती नागले संघाला सामना जिंकायचा असेल तर यावेळेस मात्र वैभवच्या बॅटमधून मोठा फटका आलाय. चेंडू हवेत आहे, एलिमिनेशन अजिबात नाहीये. तोपर्यंत 2 धावा मिळतील या चेंडूवर. तर नक्कीच या ठिकाणी पाहिलं मोठे फटके मारण्याचा जरूर प्रयत्न झाला असला तरी मात्र टायमिंग व्यवस्थित साधता आलं नव्हतं वैभव याला. परिणाम तर 2 धावा मिळाला. 2 धावेनं मात्र संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावर 2 बाद 16 धावा. नक्कीच वैभव याचा प्रयत्न दिसतोय मोठे फटके मारण्याचा, परंतु व्यवस्थित टायमिंग देखील साधत नाहीये. प्लेसमेंट देखील खराब राहिले. विनोद पुन्हा एकदा आपल्या षटकडे पुढील चेंडू. वैभव उजव्या एसटीचा हा फलंदाज एक चांगली कामगिरी करत असतो, परंतु या मॅच मध्ये वैभवला देखील चांगली कामगिरी करावी लागेल. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर चेंडू देखील खाली लागलेला होता. चेंडू अप्रतिम टाकला होता, अतिशय वेगानं मात्र यष्टीरक्षकाच्या दिशेने गेला होता. एक चांगल्या चेंडूची समाप्ती करतोय विनोद भोईर. आपण बघितलं 3 षटकांचा खेळ संपला. प्रथम फलंदाजी करत असताना त्रिपुर्ती नागले संघाची धावफलकावर धावा लावले त्या 2 बाद 16 धावा. येणाऱ्या षटकामध्ये शेवटच्या षटकामध्ये 20 पेक्षा जास्त धावा केल्या तर नक्कीच सन्मानजनक टोटल उभारू शकतो. ध्रुवतारा टिवरीचा विचार केला तर मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं मोठा धावसंख्येचा आव्हानाचा पाठलाग देखील अतिशय सहजरित्या पूर्ण केला होता अनिल अंकलेश प्रतिष्ठान संघासमोर. तर नक्कीच बॅटिंग लाईन खूप मोठी आहे ध्रुवतारा टिवरीचा आपण विचार केला तर. दरम्यान षटक क्रमांक 4 स्वप्नील घेऊन येणार आहे आणि समोर जाईल रोशन पाटील जो सलामीला आला होता. रोशनला मात्र इथे कोणत्याही प्रकारे सूर गवसला नाहीये. एक चांगला फलंदाज आहे, परंतु या महत्वपूर्ण मॅच मध्ये कुठेतरी बॅकफुटला गेला हा फलंदाज. पण रोशनला मात्र या ओव्हर मध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. स्वप्नील राईट ओव्हर द विकेट. रोशन पाटील साठी अतिशय वेगवान पद्धतीचा गोलंदाज पाहतोय ओव्हर द विकेट. यावेळेस बिगिटचा फटका, मोठा फटका, चेंडू मात्र हवेत आहे आणि यावेळेस मात्र रोशन पाटील हा देखील बाद झालाय. तर नक्कीच एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला, एलिमिनेशन झालं नाही. चेंडू हवेत वावरला. वाईटस्ट लॉंगनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते, कोणत्या प्रकारे चुकी करत नाही आणि रोशन पाटील सारखा एक मोठा फलंदाज या महत्वपूर्ण मॅच मध्ये बाद झालाय. तर नक्कीच अतिशय खराब कामगिरी झाली. त्रिमूर्ती नागलेचा विचार केला तर पहिल्या इनिंग मध्ये कोणत्या प्रकारे मोठे फटके मारण्याची मुभा देखील दिली नव्हती. गोलंदाजीचा अटॅक बघितला प्रताप यानं सुरुवातीच्या षटकामध्ये जी सुरुवात करून दिली होती. प्रसादने देखील चांगली गोलंदाजी केली. तदनंतर विनोद याने देखील चांगली गोलंदाजी केली आणि या षटकामध्ये स्वप्नील पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्याचे यश प्राप्त होते. स्वप्नील या गोलंदाजाला. स्वप्नील आपल्या षटकाळी पुढील चेंडू राईट ओव्हर द विकेट. यावेळी सामोरे जाईल फलंदाज वैभव. यावेळी चंद पेस गतीमध्ये परिवर्तन, यस ऑप्शनच्या बाहेर जाणार चेंडू होता. यासाठीच वाईड अवंताच्या स्वरूपात आणखीन एका धावेची भर पडेल धावफलकावर. तर कुठेतरी चंद पेस गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न देखील झाला होता या गोलंदाजाचा. परिणामता स्वैर मारा करतोय स्वप्नील. पुन्हा एकदा आपल्या षटकाळी पुढील चेंडू राईट ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू होता, परंतु यावेळेस मात्र चेंडू आतमध्ये राहिला होता. यावेळेस मात्र चांगला चेंडू टाकलाय. तर नक्कीच खराब मित्र म्हणेन खराब फलंदाजी करतोय वैभव. ज्या पद्धतीनं आपण बघितलं चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला होता, तर कोणत्याही प्रकारे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न देखील झाला नव्हता वैभव या फलंदाजचा. स्वप्नील आपल्या षटकाळी पुढील चेंडू राईट ओव्हर द विकेट वैभव साठी. यावर खोलवर टप्प्याचा चेंडू होता. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडूची फेकी करेल. फक्त आणि फक्त एकच धाव. तर आता मात्र ध्रुवतारा टिवरी संघ काय चांगली कामगिरी करतोय. गोलंदाजी बघा, क्षेत्ररक्षण देखील आपण सुरुवातीला बघितलं सूरज वगळता सर्व क्षेत्ररक्षकांना चांगली कामगिरी केली आहे. एक चांगला खेळ आता पाहतोय ध्रुवतारा टिवरी संघाच्या माध्यमातून. शपल क्रॉस झाले. यावेळेस मात्र फटका चांगला आहे आणि हा फटका देऊन जाईल 6 धावा. मनीषाच्या बॅटमधून एक दर्जेदार फटका येतोय, पण आपण विचार केला खूप उशिराने एक मोठा फटका येतोय. कुठेतरी मोठे फटके मारण्याची मुभा दिली नव्हती गोलंदाजानं, परंतु मनीषाच्या बॅटमधून एक अफलातून फटका आलाय 6 धावांसाठी. या 6 धावेनं मात्र संघाची धावसंख्या झाली आहे फलकावर 24 धावा.
भाऊ तू जुना बोलते ना, जुना बोलते ना. तर नक्कीच पाहिलं आपण काय चांगला दर्जेदार फटका मनीषच्या बॅटमधून आलाय. तर मनीष आपण पाहिलं एक चांगला फलंदाज आहे. मनीषाला थोडंसं मधल्या फलीमध्ये ठेवलं होतं. सुरुवातीला नक्कीच आला असता तर चांगली फलंदाजी करत होता. सुरुवातीला रोशन याला काही करता आलं नव्हतं. त्यानंतर निशांत हा देखील स्वस्तामध्ये बाद झाला. तन्मय पाटील जेव्हा बाद झाला तर नक्कीच सामन्याला कलाटणी देणारा क्षण होता तो. कारण तन्मय पाटील ज्या प्रकारे फलंदाजी करतोय त्या फलंदाजीची आवश्यकता होती या ठिकाणी त्रिमूर्ती नागले संघाला. परंतु तन्मय मात्र स्वस्तात बाद झाला होता. स्लॉकशिपचा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता. लिव्हिंग एज लागली होती आणि तन्मय पाटील मात्र बाद झाला होता. त्यानंतर यावेळेस आपण पाहतोय वैभव आणि मनीष ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नील आपल्या शेकडे पुढे चेंडू मनीषसाठी. यावेळेस मात्र रिव्हर्स अटॅम्प्ट केलाय. कुठेतरी फटका फसलाय की काय, तर एक धाव कंप्लीट केली जाते. तर लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळेल. धावपलकावर धावा मात्र झाले त्या 25 धावा. स्वप्नील आपल्या शेकडे पुढे चेंडू राईट फोर्थ विकेट. खोलवट टप्प्याचा चेंडू आता समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चेंडूची फेकी करेल. 2 धावा घेण्याचा प्रयत्न होते की काय बघायचं. आणि फलंदाज मात्र धावचीच्या स्वरूपात बाद झालाय. एका धाव्यानं संघाची धावसंख्या झाली आहे फलकावर 26 धावा आणि 27 धावांचं आव्हान ठेवलंय ध्रुव तारा टिवरी संघासमोर. तर मित्रांनो आपण पाहतोय चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन स्पर्धा रजनी स्पर्धा या स्पर्धेतील पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये काय चांगली स्पर्धा रंगली आहे. चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळाला या स्पर्धेला. एकंदरीत पाहिलं या चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन मध्ये एकंदरीत 20 संघांनी सहभाग नोंदवलाय. एक चांगला उपक्रम आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. डे नाईटची स्पर्धा आपण पाहतोय. दरम्यान धावा झालेत 26 धावा आणि 27 धावांचं आव्हान ठेवलंय. आणि या पुढचं समालोचन करण्यासाठी मी आमंत्रित करतो द व्हॉइस ऑफ भाईंदर वन अँड ओनली दिग्गज समालोचक मनीष पाटील. चला आपण आता दुसऱ्या डावाची सुरुवात करणार आहोत. तर पहिला डावामध्ये त्रिमूर्ती नागले संघाने थोडीशी निराशा केली आहे. कारण सुरुवातीपासूनच दबदबा राखला होता सर्वच्या सर्व गोलंदाजाने. कारण प्रतापने चांगली गोलंदाजी केली, चांगला स्टार्ट मिळवून दिला, 5 धावा खर्च केल्या. त्यानंतर प्रसादने त्यालाच साथ दिली, 3 धावा खर्च केल्या, 2 महत्त्वपूर्ण गडी बाद केल्या. त्यानंतर विनोदने सुद्धा 8 धावा खर्च केला. आणि शेवटच्या षटकामध्ये मात्र स्वप्नीलने खर्च केल्या त्या म्हणजेच 9 धावा. एकंदरीत हा लेखाजोखा गोलंदाजाचा आहे. फलंदाजी करताना मात्र वैभवने 6 धावा जोडल्या, मनीषने 6 धावा जोडल्या, रोशनने 5 धावा जोडल्या आणि निशांतने 2 धावा जोडल्या. कुठलाच फलंदाज मात्र दुहेरी आकडा गाठण्यामध्ये यशस्वी ठरला नाही. आणि म्हणूनच मी तर दुर्दशा म्हणेन ही नागले संघाची. कारण नागले संघ एक जाणता राजा म्हणू शकतो. कारण या परिसरातला एक मोठा संघ आहे नागले संघ. जो नागले ते चिंचोटी हा जो परिसर आहे या परिसरातला एक मोठा संघ आहे त्रिमूर्ती नागले संघ. आणि त्या माध्यमातून मात्र तशी फलंदाजी व्हायला हवी होती. आता थोडीशी निराशा केली आहे जरूर, पण आता गोलंदाजी तितकी चांगली व्हायला हवी आहे. कारण नाण्याच्या 2 बाजू असतात. जसं छापा असतो, काटा असतो, तसंच क्रिकेटच्या देखील 2 बाजू असतात मित्रांनो, फलंदाजी आणि गोलंदाजी. आता फलंदाजी करताना थोडंसं असक्षम ठरलाय जरूर, पण आता गोलंदाजी करताना त्रिमूर्ती नागले संघाला चांगली कामगिरी करावी लागेल. बॉल चेंडू पाठवून द्यायचा प्लीज. येस, चेंडू दिलाय आपण, थँक्यू. आमचे पंच रमेश म्हात्रेजी आणि मुन्ना पठाणजी पंचांची भूमिका अदा करताना पाहायला मिळत आहेत. मिस्टर अजित पुत्रन थर्ड अंपायरच्या भूमिकेत. चॅम्पियन ट्रॉफी 2020 ऑर्गनाइज बाय चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन. 20 संघाचा सहभाग आणि चांगली संकल्पना. आजच्या दिवसात 12 संघ खेळताना पाहायला मिळतील. उद्याच्या दिवसात 8 संघ खेळायला पाहायला मिळतील. आजच्या दिवसातून 1 संघ उद्याच्या दिवसात अंतिम फेरीत धडक मारेल. पाहूयात तो कुठला संघ असेल. तो पोमण असेल, तो नागले असेल की तो टिवरी असेल. हे 3 संघ आता मात्र या लढाईमध्ये सामील आहेत. आव्हान आहे या सामन्यामध्ये ते म्हणजेच 27 धावांचं. चेंडू आणि धावा यातला फरक आहे 3चा. आणि आता हे पहिलं षटक खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण या पहिल्या षटकामध्ये जर धावांना रोख लावता आला किंवा विकेटचा शोध घेतला गेला तर मात्र त्रिमूर्ती नागले हा संघ या सामन्यामध्ये परत येण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. दोन्ही संघांना आपण हार्दिक शुभेच्छा देऊया आणि सामना सुरू करण्याची परवानगी घेऊया पंचांकडून. आणि पंचांनी परवानगी दिली की सामना सुरू करण्यास हरकत नाही. चला प्लीज वेळ वाया घालू नका मित्रांनो, प्लीज. 30 यार्ड सर्कलचं बंधन आहे. 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर लॉंग ऑफ आणि मिड विकेटला 2 क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेले आहेत. पहिला चेंडू घेऊन येतोय
तन्मय कोलवर्डेपदा चेंडू तो क्या बात आहे, काय सुरुवात आहे या डावाची. जबरदस्त टप्पा, तितकाच वेग, अचूक दर्जाची गोलंदाजी तन्मय साकारतोय. थोडंसं आव्हान थोडं मोठं असं होतं. 40 किंवा 25 धावा जर असत्या तर कदाचित सामन्यामध्ये रंगत वाढली असती, पण तरी देखील आता सामना चांगल्या पद्धतीने सजवण्याचं काम करतोय मिस्टर तन्मय. पुन्हा एकदा राईट आर्म वर द विकेट प्रकाशसाठी. फुलरलेनचा चेंडू आता व्यवस्थित चार्ज करता आला नाही. चेंडू मैदानाच्या समतल निघून जातो मिड विकेट क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल. धावसंख्या झाली ती म्हणजेच 1 धाव. 26 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 22 चेंडू 26 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा स्ट्राईकवर असेल प्रसाद, जो डावखुरा फलंदाज आहे. त्याने अक्षरशः ऑन साईडला षटकारांची आतिषबाजी केली आहे गेल्या 2 सामन्यांपासून. या सामन्यामध्ये काय करेल ते देखील पाहणं गरजेचं असेल. जो संघ या सामन्यामध्ये विजयी होईल तो 2 हात करेल पोमण बॉईज पोमण या संघाशी. तर जतीन देवळीकर, तुम्ही आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येण्यास हरकत नाही. तन्मय गोलंदाजी मार्कवर राईट आर्म वर द विकेट. पिच होता, लॉफ्ट केलाय, दाळ्यात अडकलाय, पण मात्र तिकडे क्षेत्ररक्षक नव्हता. त्याला चकून मात्र चेंडू सीमारेषेच्या नजीक अडवला जातोय जरूर. 2 धावा मिळतील. धावसंख्या झाले 3. खूपच चांगल्या पद्धतीने चेंडूची हाताळणी केली गेली होती. थोडंसं स्पीड व्हेरिएशन आणि ओव्हर पिचच्या थोडंसं अलीकडे चेंडूचा टप्पा पाहायला मिळाला होता. म्हणूनच काही एलिव्हेशन दिलं होतं, पण तितकं डिस्टन्स गाठलं नाहीये फलंदाज प्रसादने. फक्त या 2 धावा मिळतील. आणि कदाचित जर पॉवर प्लेचं बंधन नसतं तर झेलचीच्या सुरुवात बाद होऊ शकला असता प्रकाशा चेंडूवर. पुन्हा एकदा तन्मय राईट आर्म वर द विकेट. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. शफल क्रॉस येऊन खेळण्याचा प्रयत्न ऑन साईड झाला होता. प्रयत्न फसतोय. चांगल्या चेंडूची समाप्ती होते. 4 चेंडू हाताळून झाले. धावसंख्या थांबले ती म्हणजे 3 या आकड्यावर. या षटकाचा विचार केला तर पहिला चेंडू डॉट झाला, त्यानंतर 1 धाव आली, त्यानंतर 2 धावा आल्या, त्यानंतर डॉट. कमालीची गोलंदाजी करतोय. दबावामध्ये असून देखील खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय तन्मय. त्रिमूर्ती नागले हे मोठं नाव आहे या परिसरातलं. पोमण बॉईज हा देखील मोठं नाव आहे. कामण उद्या खेळताना पाहायला मिळेल. बॅकफुटला जाऊन ग्लान्स करण्याचा प्रयत्न झाला होता. उंचीचा दाखला घेऊन मात्र नॉट आउटचा करार केलाय फलंदाजांनी. फलंदाज चांगला होता, पण मात्र तितकंच चांगली गोलंदाजी मी तन्मयची म्हणेन. शरीराचा वेध घेणारा चेंडू पंचांच्या माध्यमातून लेग बाईचा इशारा. 1 धावाची वाढ. धावसंख्या झाले बिनबाद 4. चेंडू फेकून झालेत या पहिल्या षटकातले 5. धावसंख्या झाले 4. अप्रतिम गोलंदाजी करतोय तो म्हणजेच तन्मय. आणि तन्मय सारखीच गोलंदाजी इतर 3 गोलंदाजांना देखील हाताळावी लागेल या सामन्यामध्ये टिकून राहायचं असेल तर. तन्मय शेवटचा चेंडू घेऊन सज्ज होतोय या पहिल्या षटकातला. यावेळेस इनसाइड एज लागतंय. यष्टांना वेध घेता घेता राहिलाय. थोडासा मिलीमीटरच्या अंतराने चेंडू निघून जातोय. पहिलं षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली बिनबाद 4 धावा. पुन्हा एकदा रंगत वाढवण्याचं काम तन्मयने केलंय. आता मी म्हणालो होतो की जशी तन्मयने गोलंदाजी केली तशीच गोलंदाजी उर्वरित 3 गोलंदाजांनी करायला हवी, तर मात्र तुमचं आव्हान या सामन्यामध्ये टिकून राहील. चला वेळ वाया घालू नका मित्रांनो. नवीन गोलंदाज पाठवून द्या. यानंतर अजून एक सामना मला कंप्लीट करायचा आहे. अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. प्लीज वेळ वाया घालू नका प्लीज. 3 षटकामध्ये गरज आहे 22 धावांची. 18 चेंडूत 22 धावांची गरज आहे. चला प्लीज घाई करा मित्रांनो. कार्यकारिणी सदस्यांच्या वतीने देखील ही सूचना करण्यात येते की वेळेबद्दल सहकार्य करा. 18 चेंडूत 22 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर स्वप्नील आहे. स्वप्नील याने गेल्या वेळी शेवटचं षटक हाताळलं होतं. तोच गोलंदाज स्वप्नील आता दुसऱ्या क्रमांकावर येतोय. म्हणजेच काहीतरी रणनीती असेल नागले संघाची. काहीतरी वेगळेपण पाहायला मिळेल या षटकामध्ये. काय वेगळेपण असेल या पुढील 7 चेंडूवर आपण पाहूया. 18 चेंडूत 22 धावांची गरज आहे. खूप चांगल्या पद्धतीने षटक हाताळलं होतं. पहिलं फक्त 4 धावा आल्यात. 23 माफ करा 23 धावांची गरज आहे 18 चेंडूमध्ये. 23 धावांची गरज असेल. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. उजव्या यष्टीच्या हलकासा बाहेर ठेवला गेला होता, पण मात्र वेगाने निघून जातोय बाहेरूनच. धावसंख्या मात्र 1 ने वाढेल. अवांतरता वाईटच्या स्वरूपातील आम्ही ऍड करणार आहोत. धावसंख्या झाले आत्ता 5 धावा आणि जिंकण्यासाठी आता गरज आहे 22ची. 18 चेंडूमध्ये 22ची गरज आहे. स्ट्राईकवर बॅट्समन असेल तो म्हणजेच प्रसाद. यावेळेस एलिव्हेशन खराब आहे. क्षेत्ररक्षक तैनात केला गेला नव्हता. शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये 2 धावांचा कॉल होता आहे. कॉल स्वीकारला जातोय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. बॅकअप चांगला आहे पण 2 धावा मिळतील.
आता परिस्थिती देखील साथ देत नाहीये ध्रुवतारा टिवरी या संघाचा. कुठेतरी जाणवते कारण स्ट्रोक कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतायत पण स्ट्रोक कनेक्ट होत नाहीये. काही स्ट्रोक मिडल ऑफ द बॅट येत नाहीये, काही स्ट्रोकचा समन्वय व्यवस्थित होत नाहीये आणि त्रिमूर्ती नागले संघाकडे संधी चालून आलेली आहे दबाव राखण्यासाठी. पाहूया दबाव राखतायत का. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर. या 2 अवांतर धावा कदाचित यायला नको होत्या कारण सर्व काही व्यवस्थित होतं. ऑल इज वेल चाललं होतं त्रिमूर्ती नागले संघासाठी. पण आता कुठेतरी या अवांतर धावांनी मात्र गणित बिघडवलंय त्रिमूर्ती नागले संघाचं. धावसंख्या झाले 8 रन्स. यावेळेस शॉट ऑफ लेन पुल सक्सेसफुल पॉवरफुल वंडरफुल गॉन अवे फॉर 6 रन्स. धावसंख्या झाली आहे 14 धावा. जिंकण्यासाठी गरज आहे 13ची. काय जबरदस्त फटकेबाजी आणि शॉट ऑफ लेन चेंडू असताना त्याचा समाचार घेतला जातोय. एक मेजवानी होती आणि मेजवानीचा दोन्ही हातांनी स्वीकार केला जातोय फलंदाज प्रसाद कडून. धावसंख्या नेऊन पोहोचवले 14 या आकड्यावर. स्वप्नील थोडासा महागडा ठरतो या दुसऱ्या षटकामध्ये. गती परिवर्तन केलं गेलं होतं. चेंडू मात्र थोडासा लांब लँड होतोय. धर्माच्या कालावधीमध्ये स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये 1 धाव कंप्लीट होते. धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या 15 झाले. गरज आहे 12ची. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 14 माफ करा 15 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे 12ची. आता मात्र ज्या षटकाराने पूर्ण गणित बिघडवलंय त्रिमूर्ती नागले संघाचं. कुठेतरी खूप सावधरित्या गोलंदाजी केली होती गोलंदाज तन्मयने. पण आता मात्र या स्वप्नील या गोलंदाजाने थोडंसं निराश केलंय कारण अपेक्षा होती माझी देखील स्वप्नील कडून. कारण स्वप्नील एक स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट आहे पण आता त्याला दुसऱ्या क्रमांकावर बोलवलंय तर काहीतरी रणनीती असेल. ओव्हरपिच होता. चेंडू अलॉंग तो कार्पेट टेकून जाते. लॉंग ऑनच्या क्षेत्रात अडवला जाईल. तत्पूर्वी 1 धाव कंप्लीट केली जाते. गॅदर चुकलं होतं पण चांगलं बॅकअप. फक्त 1 मिळेल. 16 धावा झालेल्या आहेत. खूप चांगल्या पद्धतीने आता खेळ चालू आहे. मंदिरातल्या घंटेला सुद्धा आवाज नाही जोवरती आपण वाजवत नाही तर तुम्हाला देखील प्रयत्न करावे लागेल. तुम्हाला यश सहजासहजी मिळणार नाही. तुम्हाला चांगल्या पद्धतीचे चांगल्या वेगाचे चेंडू हाताळावे लागतील. मोठा फटका येतोय. ओव्हरपिच होता आणि नो बॉल आहे. चेंडू निघून जातो सीमारेषा पार. षटकार. नो बॉल. नो बॉल नाही आहे का. डिसिजन रिव्हर्स केलंय. येस नो बॉल आहे. पंचांच्या माध्यमातून इशारा आलेला नो बॉल आहे. क्षेत्ररक्षक फील्ड सेटअप चुकलं होतं त्यामुळे मात्र पंचांनी हा नो बॉलचा इशारा केलेला आहे. रिटर्न केले सर. ते रिकन्सिडर करा कारण आमच्या मायक्रोफोनच्या माध्यमातून अचूक माहिती जाणं देखील तितकंच गरजेचं आहे. या 6 धावा जर आम्ही ऍड केल्या तर धावसंख्या झाली 22 धावा. जर नो काउंट केला तर 23. तर निर्णय काय येतोय त्याची आम्ही प्रतीक्षा करतोय. येस डिसिजन रिव्हर्स. येस 6 धावा फक्त ऍड केल्या जातील. आम्ही धावसंख्या साने पुढे सरकून आकडा गटे 22 धावा. जिंकण्यासाठी 5ची गरज आहे. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला आहे प्रसादच्या बॅटमधून. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून जातो तर म्हणजेच गली क्षेत्रामध्ये 1 धाव मिळेल. पंचांच्या माध्यमातून लेग बायचा इशारा केला जातो. एक अमांतर धाव ऍड केली जाईल. धावसंख्या झाले 23 धावा झालेल्या आहेत. 23 रन आणि आता मात्र 2 षटकांमध्ये 4 धावांची गरज आहे. क्या बात आहे. आता मात्र जवळपास सामना खिशात घातलाय ध्रुवतारा टिवरी संघाने असं म्हणण्यास हरकत नाहीये. मी जतीन देवळीकर पोमण संघाचे कर्णधार त्यांना विनंती करतोय चला यायचंय कमेंट्री बॉक्स मध्ये. मिस्टर जतीन देवळीकर नाणेफेकीसाठी यायचंय लगेच. चला या प्लीज. 12 चेंडूमध्ये 4 धावांची गरज आहे. 12 बॉल 4 रन्स रिक्वायर्ड टू विन. पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं की सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल की काय पण त्यानंतर मात्र 2 षटकार आले आणि त्यानंतर मात्र या सामन्याची दशा आणि सामन्याची दिशा अक्षरशः बदलून टाकले मिस्टर प्रसाद यांनी. गोलंदाजी मार्कवर निशांत असेल. त्रिमूर्ती नागले कामण पोमण नामवजलेले संघ या परिसरातले बापाणे प्रत्येक गावातला संघ मात्र खूप चांगला खेळ करतो आपापल्या परीने.
पण आता मात्र जेव्हा 20 गावं एकत्र आलेत त्यावेळेस मात्र आता मात्र तुमचं कॉम्पिटिशन देखील तितकाच वाढलेलं आहे. 12 चेंडूमध्ये 4 धावांची गरज. यावेळेस मात्र खूप चांगल्या पद्धतीने हुक केलं जातंय. चेंडू मात्र क्षेत्ररक्षक स्वीकारतोय आणि मनीष पाटील याच्या माध्यमातून आता विकेटचं पतन होतंय. परतावा लागेल फलंदाज प्रसादला. चला उद्याच्या दिवसात देखील संध्याकाळी 5 वाजता सामने चालू होणार आहे, तर सर्व संघाने उद्या वेळेत यायचे. चला प्रताप घाई करा मित्रा, प्लीज घाई करा. उद्याच्या दिवसात समितजी टायमिंग प्लीज सांगायचं आहे, कारण आज जो उशीर झालाय तो उद्या उशीर व्हायला नको अशी अपेक्षा आहे. 5:30 वाजता पहिला सामना उद्या स्टार्ट व्हायला हवा, प्लीज रिक्वेस्ट असेल. कारण ही बाकी सर्व संघ खेळून जातात पण मात्र आयोजकांना थांबावं लागते. तर 12 चेंडूत 4 धावांची गरज आहे मित्रांनो. गोलंदाजी मार्कवर निशांतने पहिल्याच चेंडूवर यश प्राप्त केलेलं आहे. आता पाहूया प्रतापसाठी सज्ज होतोय. ओहो, खूप चांगल्या पद्धतीने डिफेन्स केलं जातंय. अनुभव पणाला लावतोय प्रताप. त्याला माहित होतं की यॉर्कर लाईन चेंडू आहे, थोडासा गती कमी केले गेलेला चेंडू आहे, धोका होऊ शकेल, पण त्याऐवजी मात्र सावध पवित्रा घेतला जातोय प्रतापकडून. पुन्हा एकदा निशांत. खूपच चांगल्या पद्धतीने बाहेर वळणारा चेंडू होता, पण पंचांच्या माध्यमातून वाईडचा इशारा येतोय, व्हाईट बॉल. एक धाव ऍड केली जाईल. धावसंख्या झाली ती म्हणजेच 24 धावा जिंकण्यासाठी गरज आहे 3 धावांची. खूप चांगल्या पद्धतीने जेटीसीच्या माध्यमातून कॅमेरा वर्क आहे, तितकंच चांगलं टेक्निकल वर्क आपल्याला पाहायला मिळते. मध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला होता, पण लगेचच 1 तासाभरात त्यांनी तांत्रिक बिघाड सॉल्व्ह केलाय. म्हणजेच काय, तुम्हाला थेट प्रक्षेपण करतायत, तुमच्याकडे इक्विपमेंट असून फायदा नाही, पण तुम्हाला तुमचं टेक्निकल नॉलेज देखील तुम्हाला असायला हवं. फक्त आणि फक्त 2 धावांची गरज शिल्लक आहे. आणि हा फटका फसलाय. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक येतोय वेगाने, स्वेल स्वीकारण्यासाठी असफल ठरतोय. चेंडू मात्र निघून जातोय सीमा रेषा पार, चौकार. चला प्रताप लगेच टॉससाठी लगेच या, आणि मी पोमण बॉईज पोमणच्या जतीनला विनंती करतोय लगेच नाणेफेकीसाठी या, धावून या मित्रांनो. चला नाणेफेकीचा आपण कॉल करणार आहोत. आजच्या दिवसातला शेवटचा सामना असणार आहे. पोमण बॉईज पोमण विपक्ष ध्रुवतारा टिव्हरी या दरम्यान आजच्या दिवसातला शेवटचा सामना आम्ही खेळवणार आहोत. असं वाटते दोन्ही संघांना घरी लवकर जायचं नाही म्हणून आरामात येत आहेत. 2 वर्षे खेळवण्यासाठी तुम्ही तयार असाल तर आम्ही खेळवू शकतो. 5 वर्षे खेळवायचे काय बात आहे. म्हणून रजनी क्रिकेट स्पर्धा तुमच्यासाठी आम्ही नियोजित करत नाही. तर मिस्टर सुनील रायकर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल करणार आहेत. भाऊजी आहेत का, की भाऊजी आहेत बरोबर. 4 षटकांचा सामना असेल. मिस्टर सुनील रायकर यांच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल केला जातोय. आजच्या दिवसातला शेवटचा सामना असेल. हेड कॉल केलाय जतीनने. टेल आलाय. ध्रुवतारा टिव्हरी नाणेफेक जिंकतोय. क्षेत्ररक्षण. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं, आणि मी विनंती करतोय पोमण बॉईज पोमण संघाला आपलं फलंदाजाची जोडी मैदानात पाठवून द्यायची. पहिली निशांत पाटील आहेत का मैदानात? निशांत पाटील, ओके नो प्रॉब्लेम.
चला पोमण संघाने सलामीची जोडी पाठवून द्या मित्रांनो. चॅम्पियन्स ट्रॉफी 2020 ऑर्गनाइज बाय चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन. आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहतायत JTC लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर. चला आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना असेल. उद्याच्या दिवशी 5:30 वाजता पहिला चेंडू डिलिव्हर केला जाईल याची नोंद घ्या मित्रांनो, कारण उद्याच्या दिवसात फायनल देखील आम्हाला अतिरिक्त खेळवायचे आहेत. तर मी विनंती करतोय जे उद्या पहिले संघ असतील 2 तुमच्यापर्यंत शेड्यूल पोहोचलं असेल त्यांनी दिलेल्या वेळेत हजर राहायचंय. चला मी विनंती करतोय, चला ध्रुवतारा टीव्ही आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या. माहिती आहे, मान्य करतो तुम्ही कंटिन्यू खेळताय, पण आम्हाला देखील वेळेचं बंधन आहे आणि म्हणूनच मी विनंती करतोय उद्या येणारे जे संघ असतील ते दिलेल्या वेळेत हजर राहा, जेणेकरून आपण चांगल्या पद्धतीने क्रिकेटची स्पर्धा खेळूया. उद्या बक्षीस समारंभ देखील असेल, अंतिम सामना देखील अतिरिक्त खेळवायचा आहे. तर उद्याच्या दिवसात 5:30 वाजता पहिला चेंडू डिलिव्हर केला जाईल याची नोंद घ्या मित्रांनो. देवेंद्र भोसकर, मिस्टर देवेंद्र भोसकर समालोचक क्रिकेटर पोमण यांच्याकडून देखील पोमण बॉईज पोमण या संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. चॅम्पियन्स ट्रॉफी 2019 ध्रुवतारा टिवरी वन द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट. चला हर्डल होते, देवाचं नाव घेतलं जातंय, कारण पूर्ण दिवसभर पूर्ण रात्रभर ज्या क्षणासाठी हे 2 संघ खेळतायत तो क्षण आता कुठेतरी येऊन ठेपलेला आहे. कुठला संघ अव्वल ठरेल या आजच्या दिवसामध्ये ते पाहणं देखील गरजेचं आहे. एक संघ आहे तो म्हणजेच ध्रुवतारा टिवरी आणि एक संघ आहे पोमण बॉईज पोमण. हा संघ 2 अव्वल दर्जाचे संघ आता एकमेकांसमोर उभे टाकतील, एकमेकांशी 2 हात करतील. चला प्लीज रिक्वेस्ट आहे, पहिले षटक पॉवर प्लेचं असणार आहे, तर क्षेत्ररक्षण लगेचच सजवून घ्या मित्रांनो. 2 फलंदाज मैदानात आले आहेत, ते म्हणजेच स्ट्राईकवर बॅट्समन असेल संतोष, स्ट्राईकवर असेल, नॉन स्ट्राईकला असेल राहुल. ही जोडी सलामीची प्रारंभिक जोडी मैदानात आपल्याला खेळताना पाहायला मिळते. 30 यार्ड सर्कलचं बंधन आहे. 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. एक क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि एक क्षेत्ररक्षक असेल वाईड ऑफ लॉंग ऑन. असे 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तैनात केले गेलेले आहेत. चला मित्रांनो घाई करा प्लीज, रिक्वेस्ट. ध्रुवतारा टिवरी आणि जर आपण इनफिल्डच्या क्षेत्ररक्षकांचा विचार केला, एक क्षेत्ररक्षक आहे तो म्हणजेच शॉर्ट थर्डमॅनला, त्यानंतर एक क्षेत्र पॉइंटला कव्हरला आहे, त्यानंतर गल्लीला एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आहे. मिड ऑफ आहे, मिड ऑन आहे आणि त्यानंतर शॉर्ट स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण सजवलं गेलं आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असेल प्रताप, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. खूप चांगला बाहेर वळणारा चेंडू आहे आणि खासियत आहे प्रतापची ही की खूप चांगल्या पद्धतीने ते अक्षरशः फलंदाजाला नाचवण्याचं काम करतात. किती चांगल्या पद्धतीने एक वळण घेतले आणि नॅचरल जो उजव्या हाताच्या फलंदाजासाठी लेग ब्रेक होतोय अशी चेंडूची हाताळणी केली जाते प्रतापकडून. पुन्हा एकदा पाहू शकतोय प्रतापसाठी ऑफ ब्रेक आणि उजव्या हाताच्या फलंदाजासाठी लेग ब्रेक मैदानात पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी, लगातारचे 2 चेंडू. जर आपण टप्प्याचा विचार केला तर गुडलाईन स्पॉट क्लिअर केल्यानंतर उसळी आणि वळण याचं योग्य असं संमिश्रण या चेंडूमध्ये पाहायला मिळते. 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट हाताळले जातात. आता कुठेतरी एक कानमंत्र दिला जातोय राहुल कडून संतोषला. त्या कानमंत्राचा फायदा होतोय काय? लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. प्रताप खोलवर डब्याचा चेंडू होता, यष्ट्या वाकवल्यात की नाही पाहिजे आणि अशा पद्धतीने बाद होतोय पहिल्या गडी, तो म्हणजे पोमण बॉईज पोमण संघाचा. काय दबदबा राखलाय टिवरी संघाने गोलंदाजीच्या माध्यमातून. या अगोदर सामन्याचा विचार केला फक्त 26 धावा बनवता आल्या होत्या त्रिमूर्ती नागले या संघाने. आता मात्र 3 चेंडू डिलिव्हर केलेत या पहिल्या डावातले.
पहिल्या षटकातले आणि अजूनपर्यंत खातं खोलण्यात यशस्वी ठरला नाहीये पोमण बॉईज हा संघ. नवीन फलंदाज येतोय. आकाश सुमडा येतोय. अजय येतोय फलंदाजी करण्यासाठी. खोलबट्यापदा चेंडू होता. एक चांगला बॅकअप मिळते. एकदा मिळेल जरूर. पंचांचा इशाऱ्याची वाट पाहतोय. बाईच्या स्वरूपातील एक धाव आम्ही धाव फलकामध्ये ऍड करणार आहोत. धावसंख्या झाली ती म्हणजेच एक धाव. आता खूप वेळानंतर मात्र या डावाची सुरुवात झाली आहे. धावफलकामध्ये एक धाव पाहायला मिळेल. यष्टीरक्षकाची चुकी झाली नसती तर अजून देखील एकही धाव जोडली गेली नसती पोमण बॉईज संघाच्या धाव फलकामध्ये. कुठेतरी आता या पॉवर प्लेच्या षटकाचा उपयोग करण्यासाठी 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया त्याचा फायदा उचलतायत का पोमण बॉईज. पुन्हा एकदा चांगलं एलिव्हेशन आहे. सरळ रेषेत चेंडू निघून जातोय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बेटवर अंपायर सिंग इट इज 4 रन्स. चौकार. 4 धावा. मी म्हणालो होतो की पॉवर प्लेचं जे षटक आहे त्याचा फायदा उचलण्यासाठी तुमच्याकडे 2 ऑपॉर्च्युनिटीज असतील आणि त्यातले एक ऑपॉर्च्युनिटीचा वापर केला जातोय. चेंडूला सरळ रेषेत खेळलं जाते. सीमारेषेच्या बाहेर केलं जाते आणि 4 धावांचा चौकार प्राप्त केला जातोय. धावसंख्या झाली ती म्हणजे एक गडी बाद 5 धावा. शेवटचा चेंडू असेल प्रतापचा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस खूप चांगलं एलिव्हेशन. चांगला झेल. क्या बात आहे, क्या बात आहे. फ्रॅक्शन ऑफ सेकंडला हा झेल स्वीकारलाय. दुसऱ्या विकेटचं पतन धावसंख्या 5 असताना. एक षटक संपते. एक षटक संपल्यानंतर धावसंख्या झाली ती म्हणजेच 5 धावा. जबरदस्त दबाव बनवला जातोय ध्रुवतारा टिवरी संघाकडून. कारण या पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिला चेंडूवर 0, त्यानंतर 0, त्यानंतर गडीबाद झाल्यानंतर त्यानंतर बाईच्या स्वरूपातील एक धाव, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा विकेट. म्हणजेच पूर्णपणे दबदबा राखला जातोय ध्रुवतारा टिवरी संघाकडून या पहिल्या षटकावर. पाहूया दुसऱ्या षटकाची गोलंदाजी करण्यासाठी येतोय गोलंदाज प्रसाद. स्ट्राईकवर बॅट्समन असेल अजय. नॉन स्ट्राईकला असेल डेव्हिड मिलर, मिस्टर जतीन. चला घाई करा मित्रांनो. पुन्हा एकदा प्रसाद गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. एलिव्हेशन चांगले आहे पण मात्र डिस्टन्स गाठेल का पाहायचंय. वाईड ऑफ लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येतोय. झेल स्वीकारतो आणि बाद होतोय फलंदाज अजय. ताकद आहे, नजाकत आहे पण मात्र अंतर गाठलं नाहीये. गुडघे वाकवले होते. खूप चांगल्या पद्धतीने एलिव्हेशन दिलं होतं पण मात्र नशिबाला देखील मान्य नाही आहे की पोमण बॉईजच्या धावा व्हायला पाहिजेत. पण अजूनही मिडल ऑर्डर स्ट्रॉंग आहे पोमण बॉईजची हे मला माहित आहे. कारण जतीनच्या बॅटमधून आजच्या दिवसामध्ये मोठमोठे षटकार आले आणि तो खेळपट्टीवर आता आलाय. आणि आता मात्र अजयची जागा भरून काढण्यासाठी साईश्वर वॉटर सप्लाय यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. तर टिवरी संघाकडून साठी साईश्वर वॉटर सप्लाय साठी शुभेच्छा आलेल्या आहेत. धावसंख्या झाली ती म्हणजेच 5 धावा झालेल्या आहेत. क्या बात आहे. पहिल्या चेंडूवर गडीबाद झालाय आणि किती उंचावर गेला होता जयश्री हा चेंडू आणि तितकंच चांगलं जजमेंट आणि तितकाच चांगला झेल स्वीकारला जातोय. धावसंख्या झाली ती म्हणजेच 5 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय तो म्हणजेच प्रसाद. उजव्या हाताचा गोलंदाज डाव्या हाताच्या फलंदाजासाठी पंचांच्या डावीकडून राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईकवर बॅट्समन असेल लेफ्ट हँडेड मिस्टर जतीन. छोटासा रनअप आहे प्रसादचा. रनअप चुकलाय. परत जावं लागेल आणि आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होऊन गोलंदाजी करावी लागेल. धावसंख्या झाली ती म्हणजेच 5 धावा. दुसरा चेंडू घेऊन या दुसऱ्या षटकाला सज्ज होतोय गोलंदाज प्रसाद. शॉर्ट लाईन चेंडू होता. एलिव्हेशन करण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू मात्र 1 बाउन्स निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. डीप मिड विकेट सीमारेषा पार. चौकार. 4 ची वाढ. धावसंख्या झाले 9. खूप चांगल्या पद्धतीने पुल केलं जातं या फटक्याला.
खूप जास्त पॉवर जनरेट केली होती. सुनील गायकर भाऊजींकडून पारितोषिक आले. 3 चेंडू 3 चौकाराला 3 षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. भाऊजीने जरा मोठं मन दाखवायला पाहिजे की नाही. 2 चेंडू 2 षटकाराला तरी पारितोषिक दिलं पाहिजे मला असं वाटते. चला 2 चेंडू 2 षटकार आले तरी सुद्धा जतीन देवळीकरांना 500 रुपयाचं पारितोषिक असेल सुनील गायकर यांच्याकडून. आता मात्र हा धावसंख्या झाली ती म्हणजेच 9. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय तो म्हणजेच प्रसाद. खूपच चांगल्या पद्धतीने गुडघे वाकवले, चेंडूला वळवलंय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. दरम्यानच्या कालामध्ये दुसरा धावाचा कॉल धोकादायक होऊ शकेल आणि हा प्रयत्न करायचा नव्हता बाद होऊन परतावं लागेल जतीनला. खरंच गरज होती मला असं वाटते. आणि जेव्हा धाव घेण्याचा कॉल केला तेव्हाच मला कुठेतरी वाटत होतं की धावचीच्या स्वरूपात बाद होईल जतीन, कारण यष्टीरक्षण खूप अव्वल दर्जाचं आहे टिवरी संघाचं आणि हा चान्स घ्यायला नको होता जयेशजी, कारण आवश्यकता होते. महत्वपूर्ण तुमचे 3 फलंदाज बाद झाले, अजय, राहुल आणि संतोष बाद झाले. तर मात्र कुठेतरी खेळपट्टीवर टिकून राहणं गरजेचं होतं. पण मात्र स्वतः संयम सुट संख्या झाली ते म्हणजेच 10 धावा झालेल्या आहेत. चेंडू फेकून झाले ते म्हणजेच या दुसऱ्या षटकातले 4. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज प्रसाद. स्ट्राईकवर बॅट्समन असेल सागर, ज्याने गेल्या सामन्यामध्ये शेवटच्या चेंडूवर षटकार खेचला होता, तो सागर आता खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. खूपच चांगल्या पद्धतीने चेंडूला ड्राईव्ह केलं जाते, ऑफ ड्राईव्ह केलं जाते, चेंडू लॉंग ऑफच्या शेतात वळतोय. दरम्यान पुन्हा एकदा दुसऱ्या धावाचा कॉल दिला गेला होता, पण थ्रो रॉंग एंडला होता म्हणून सागर वाचलाय असं म्हणण्यास हरकत नाहीये. 2 धावांची वाढ, धावसंख्या झाली ती म्हणजेच 12 धावा. क्या बात आहे, चांगलं व्हेरिएशन आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आहे. कारण क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत मी 10 पैकी 10 गुण देईन या सामन्यामध्ये टिवरी संघाला, कारण सर्व क्षेत्ररक्षकांनी चांगली कामगिरी केली. फेकी अचूक आहे. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाच्या मागे चेंडू जातोय पण अडवला जाईल. अशा पद्धतीने षटक संपते. दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 12 धावा. खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी झाली आहे. कौतुक करेन मी टिवरी संघाच्या गोलंदाजाचं, कारण या अगोदरच्या सामन्यात देखील त्याने खूप चांगली गोलंदाजी केली होती आणि त्रिमूर्ती नागले सारख्या संघाला थांबवलं होतं. आणि आताच्या सामन्याचा विचार केला तर आताच्या सामन्यात सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी होते आणि थांबवलं जाते पौमण संघाच्या फलंदाजांना. क्या बात आहे. नवीन गोलंदाज येतोय विनोद भोईर, ज्याने झेल स्वीकारला होता गेल्या षटकामध्ये. पाहूया आता या षटकामध्ये कुठला संघ अव्वल कामगिरी करेल. नवीन गोलंदाज येतोय विनोद. स्ट्राईकवर बॅट्समन असेल तो म्हणजेच विशाल. नॉन स्ट्राईकला सागर असेल. कमीत कमी 20-25 धावा यायला हव्यात. खूपच चांगल्या पद्धतीने बॅट अँड पॅड मधल्या चेंडूला लोअर हँडचा बॉटम हँडचा वापर करून एलिव्हेशन करण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडूला वळला ते म्हणजे लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातील. 2 धावांची वाढ केली जाईल. धावसंख्या झाली ती म्हणजेच 14 धावा. आता मात्र शर्तीचे, जिकरीचे, यशस्वी, प्रामाणिक प्रयत्न करावे लागतील पौमण बॉईज या संघाला, कारण आता तुमच्याकडे 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 चेंडूमध्ये कमीत कमी 25 ते 30 धावा यायला हव्यात. जर टिवरी संघाची आक्रमकता पाहिली तर खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला हुक केलं जातं. चेंडू वळते तो म्हणजेच लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू अडवून फेकी करेपर्यंत फक्त 1च धाव. काय फेक्या, ला जवाब. धावसंख्या एकने पुढे सर्कल. धावसंख्या झाली ती म्हणजेच 15 धावा. खरंच या टिवरी संघाने मात्र सकाळपासून म्हणजे संध्याकाळपासून मी म्हणेन चांगली कामगिरी केली. 3ही क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षण म्हणा किंवा फलंदाजी म्हणा किंवा गोलंदाजी म्हणा, अप्रतिम अव्वल दर्जाची कामगिरी. आणि कुठल्याच संघाला ओव्हरवेल होऊन देणार नाही स्वतःवर.
कोणालाच डॉमिनंट होऊ दिलं नाही, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. खूप चांगलं पद्धतीने खेळ करतोय ध्रुवतारा टिवरी हा संघ, पण अजूनही पोमण बॉईज या संघावर माझा तरी विश्वास आहे, कारण त्याने देखील फलंदाजीच्या क्षेत्रात आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी केली आहे. तर आठवायला लागेल ती कामगिरी की या अगोदरच्या सामन्यात तुम्ही काय केलंय, तुम्ही या फेरीमध्ये कसे पोहोचलात याची आठवण तुम्हाला करून घ्यावी लागेल. पुन्हा एकदा हलकासा बाहेर वळणारा चेंडू होता, शफल झाले विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न, पण तितकीच चांगली गोलंदाजी मी म्हणेन, कारण लेफ्ट आर्म बॉलर आहे आणि लेफ्ट आर्म बॉलर खूप चांगल्या पद्धतीने नॅचरल अँगल भरून गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड विकेट, पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवून खेळवण्याचा प्रयत्न वारंवार सक्सेसफुल होतोय गोलंदाज विनोद भोईर यांचा. विनोद भोईर हे देखील एक अनुभवी खेळाडू आहेत ध्रुवतारा टिवरी संघाचे, खूप सारे उंपावळ साळे त्यांनी पाहिलेत. मोठा फटका येतोय, फसतोय क्षेत्ररक्षक येतोय, 2 क्षेत्ररक्षक येत आहेत, पण आता मात्र झेल सुटतोय. तिसऱ्या क्षेत्ररक्षकाकडून चांगलं बॅकअप, धावचीची संधी, हो प्रकाश कडून चेंडू सुटलाय. 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे सरकून 17 या आकड्यावर जाऊन पोहोचते. चेंडू फेकून झालेत या तिसऱ्या षटकातले 5. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या तिसऱ्या षटकातला. नितीनने जे षटकार मारले, सुनील गायकर यांच्याकडून 500 रुपये जर लागत, 3 चेंडू 3 षटकार मारले तर सुनील रायकर यांच्याबद्दल पारितोषिक आले. पुन्हा एकदा फील्ड उचलून धरली जाते आणि बाद होतोय फलंदाज मिस्टर सागर. हितेंद्र भोईर पाती यांनी जरा VIP डाईसवर यायचंय, थोड्याशा उद्याच्या कार्यक्रमाची चर्चा करायची आहे मिस्टर समित पाटील यांना. तर विनंती करतोय हितेंद्र भोईर पाती यांनी VIP डाईसवर यायचंय, उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा आखायची, प्लीज यायचंय. धावसंख्या झाले ते म्हणजेच 17 धावा, 17 रन्स. षटक संपलंय ते म्हणजेच तिसरं. मला असं वाटतं मी या अगोदर सामना पाहतोय की काय, कारण या अगोदर सामन्यात सुद्धा तसंच कुठेतरी चित्र पाहायला मिळालं होतं. त्रिमूर्ती नागले संघाने देखील धावा जोडण्यामध्ये यश प्राप्त केलं नव्हतं आणि 26 धावांवर त्यांचा डाव गडगडला होता, आणि आता मात्र तेच कुठेतरी चित्र मैदानामध्ये पाहायला मिळते. तर प्लीज मित्रांनो, आपण सामना ऑन ठेवा. बॅट्समन पाठवून द्या प्लीज. नवीन फलंदाज येतोय. बाबू नाव काय? हेमंत. नवीन फलंदाज हेमंत येतोय. 7व्या क्रमांकावर हेमंत येतोय फलंदाजी करण्यासाठी, जो नॉन स्ट्राईक एंडला आहे. आणि स्ट्राईक एंडला फलंदाज असेल विशाल. विशालने आतापर्यंत वैयक्तिक 3 धावा जोडल्यात. विशालला आता फलंदाजी करावी लागेल, नावाप्रमाणे खेळ करावा लागेल. विशाल फटके खेचावे लागतील. पाहूया या 6 चेंडूंमध्ये कुठपर्यंत मजल मारतोय पोमण बॉईज, पोमण हा संघ. अपेक्षा आहे 15 ते 20 धावांची. बघूया. स्वप्नील राईट आर्म ओव्हर, कमी गतीने हाताळला गेलेला चेंडू होता. 5वा चेंडू मी म्हणेन. स्ट्रोक अगोदर कंप्लीट करताय, चेंडू थोड्या वेळाने डिलिव्हर केला जातोय. अशा पद्धतीने चेंडू निर्धाव हाताळला जातोय. स्वप्नीलचा हा पहिला चेंडू या 4थ्या षटकातला मात्र खूपच चांगल्या पद्धतीने हाताळला जातोय. टप्पा चांगला आहे, वेग चांगला आहे, वळण चांगला आहे. पुन्हा एकदा स्वप्नील, पुन्हा एकदा लिडिंग एज लागते. चेंडू मात्र निघून जातोय, तो म्हणजे शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये चांगलं बॅकअप आहे. क्षेत्ररक्षणाची सजावट देखील काय अव्वल दर्जाची बनवले असं म्हणण्यास हरकत नाहीये. ज्या ठिकाणी चेंडू जात आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. या एकंदरीत डावाचा विचार केला तर फक्त 2च चौकार आतापर्यंत या डावामध्ये आलेले आहेत. म्हणजेच विचार करा की किती अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण आणि किती अप्रतिम दर्जाची गोलंदाजी होते ध्रुवतारा टिवरी या संघाची. षटकावला चेंडूचा यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने चॉप केला जाते. चेंडूमध्ये स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये 1च धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण. मी म्हणालो होतो की ज्या दिशेने चेंडू जातोय त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आहे. म्हणजेच काय अनुभव खूप चांगला वापरला जातो या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये. धावसंख्या झाले ती म्हणजेच 19 धावा झालेल्या आहेत. चेंडू फेकून झाल्यात या 4थ्या निर्णायक षटकातले 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा स्वप्नील आपली कला सादर करताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा एज लागते. मागे क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. फक्त 1च मिळेल. धावसंख्या झाली ते म्हणजेच 20 धावा झालेल्या आहेत. 4 चेंडू डिलिव्हर करून झालेले आहेत. 20 धावा धाव फलकावर आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडूवर 2 येतील का?
अपेक्षा तर पोमनच्या समर्थकांची हीच असेल की 2 चेंडूवर 2 आले पाहिजे. तर पाहूयात ते 2 येण्यासाठी प्रयत्न कसे असतील विशालचे. मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झालाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, जजमेंट घेतोय, झेल स्वीकारतोय आणि परत पाठवतोय फलंदाज विशालला. भाऊजींसाठी पारितोषिक आलेलं आहे. जर एका हातात झेल घेतला भाऊजींनी तर सुनील रायकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. भाऊजी समजून जा कोण आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर दिलं त्याला सुनील रायकर यांच्याकडून 1000 रुपये मिळतील. भाऊजी कोण आहेत? शेवटचा चेंडू असेल या पहिल्या डावातला. गंमत जम्मत झालीच पाहिजे मित्रांनो, कारण रात्रीची वेळ आहे, कुठेतरी नीरव शांतता आहे. शॉर्ट ऑफ लाईन हुक केला जातोय, क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, चेंडू अडवतोय. मला असं वाटतं की हा चौकार गेला असता कदाचित तर धावांना आकार आला असता. 2 धावा पूर्ण केल्या, तिसऱ्या धावांचा कॉल आहे. धावचीची संधी धावचीच्या स्वरूपात बाद होतोय आणि अशा पद्धतीने पहिला डाव संपतोय. आणि पहिला डाव समाप्त झाल्यानंतर धावसंख्या झाली ती म्हणजेच 22 धावा आणि जिंकण्यासाठी 23 धावांचं आव्हान असेल. तर पुढील डाव जसा सुरू होईल तर आज ज्यांनी खूप चांगली माझी साथ निभवले, चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून आलंय, अचूक दर्जाचं समालोचन आलंय, ते मिस्टर निशांत पाटील पाये तुमच्या समोर येतील. धन्यवाद. तर नक्की धन्यवाद मनीषजी. आजच्या दिवसामध्ये आपण त्यांचा आवाज ऐकला. द व्हॉइस ऑफ भाईंदर एक चांगलं समालोचक देखील या परिसरामध्ये पहिल्यांदा समालोचन करण्यासाठी देखील आले होते आणि काय चांगलं समालोचन देखील त्यांच्या माध्यमातून लाभलंय. ते मनीषजी पाटील यांचा आपण आवाज ऐकलात. दरम्यान पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. पहिल्या इनिंगमध्ये पोमन बॉईज पोमन संघानं धापळकर धावा केलेत, 22 धावा आणि 23 धावांचं माफक आव्हान. तर साईश्वर वॉटर सप्लाय कडून ध्रुवतारा टिवरी संघाला हार्दिक शुभेच्छा येतात. धन्यवाद. तर आपण बघितलं 23 धावांचं माफक आव्हान ध्रुवतारा टिवरी संघासमोर. काय चांगली गोलंदाजी राहिली. प्रतापने पहिल्या षटकामध्ये 5 धावा दिल्या. त्यानंतर प्रसादनं षटक क्रमांक 2 टाकलं होतं, त्या षटकात 7 धावा खर्च केल्या. त्यानंतर विनोद भोईरनं 5 धावा दिल्या. त्यानंतर स्वप्नील याने देखील चांगली गोलंदाजी केली. स्लॉगवरच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा. काय लाजवाब गोलंदाजी राहिले ध्रुवतारा टिवरी संघाची या मॅच मध्ये. आजच्या दिवसातील महत्त्वपूर्ण सामना जो संघ जिंकेल तो उद्या अंतिम फेरीमध्ये फायनलचं मॅच खेळताना दिसेल. नक्कीच काय लाजवाब परफॉर्मन्स राहिला आहे. तर पोमन संघाचं देखील कौतुक करायला लागेल. आजच्या दिवसामध्ये देखील खूप चांगला खेळ राहिला या टीमचा, परंतु या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये कुठेतरी बॅकफुटला राहिला हा संघ. पहिल्या इनिंगमध्ये या संघाची धावसंख्या फक्त झाली आहे ती 22 धावा आणि 23 धावांचं माफक आव्हान ध्रुवतारा टिवरी संघासमोर. दरम्यान सलामीची जोडी मैदानामध्ये प्रकाश आणि प्रसाद आलाय. प्रसाद भूते एक चांगला खेळाडू आहे ध्रुवतारा टिवरी संघाचा आणि प्रकाशाने देखील प्रभावित केले. आजच्या दिवसामध्ये चांगली फलंदाजी देखील पाहिली. प्रकाशा बॅटमधून देखील चांगल्या धावा आल्या. दरम्यान षटक क्रमांक पहिलं घेऊन आलाय गोलंदाज संतोष आलाय राईट अप ओव्हर द विकेट. प्रकाश साडे संतोषचा चेंडू फुलटा चेंडू होता. यावेळेस मात्र मिड विकेट रिझर्व मध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला होता. फटका फसला. एक निर्धाव चेंडूची समाप्ती करतोय संतोष. हा गोलंदाज एक चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी निर्धाव चेंडू फेकतोय. पुन्हा संतोष. शुभेच्छा आल्या आहेत आदेश पाटील मालजीपाड यांच्याकडून प्रतापसाठी शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद. संतोष आपल्या षटकाने पुढील चेंडू राईट ओव्हर द विकेट. यावेळेस बॅकफुटला जाऊन काय चांगला फटका खेळलाय. चेंडू मात्र गेलाय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. सरळ 4 धावांसाठी सुरेख फटका. काय चांगला फटका बघितला आपण. बॅकफुटला गेला, जागा बनवली, कव्हरच्या वरून अप्रतिम फटका. प्रकाशा बॅट मधून आला एक दर्जेदार फटका, लाजवाब फटका. एक चांगला टायमिंग देखील साधलं होतं. एक चांगला फटका आलाय प्रकाशच्या बॅट मधून. नक्कीच कौतुक करायला लागेल. तर
या ठिकाणी आपण बघितलं संतोषाच्या गोलंदाजीवर आक्रमण केलंय. प्रकाश बाटमधून एक चांगला फटका आलाय. 23 धावांचं माफक आव्हान असताना एक चांगला दर्जेदार फटका प्रकाश बाटमधून आपण पाहतोय. दरम्यान संतोष पुन्हा एकदा आपल्या षटकाकडे पुढे चेंडू राईट ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र विकेट करण्याचा प्रयत्न कुठेतरी यावेळेस फटका फसलाय आणि फलंदाज मात्र बाद झालाय. तर नक्कीच समोर सापडलाय पायचीच्या स्वरूपात. यावेळेस मात्र प्रकाश बाद झालाय. तर नक्कीच बघितलं चांगला चेंडूची समाप्ती करते. कुठेतरी एक चौकार मारल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न संतोषच्या गोलंदाजीवर झालाय. प्रकाश सारखा एक मोठा फलंदाज मात्र ध्रुव तारा टिवरी संघाचा या बाद झालाय. संतोष आपल्या षटकाकडे पुढील चेंडू. यावेळेस बघितला आपण प्रकाशाला बाद केलाय. पॅचीच्या स्वरूपात बाद झाला. पहिला हादरा बसलाय ध्रुव तारा टिवरी संघाला. 23 धावांचा माफक धावांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना एक चौकार देखील आला होता. परंतु यावेळेस देखील चांगल्या चेंडूची समाप्ती करतोय संतोष हा खेळाडू. यावेळेस मात्र ऑप्शनच्या बाहेर जाणार चेंडू होता. यासाठीचं वाईट पंचदुने समांतर करतील. अवांतरच्या स्वरूपात आणखीन एका धावेची भर पडेल धावपलकावर. धावपलकावर धावा होतील त्या 1-5 धावा. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर सुरू असताना संतोष मात्र चांगली गोलंदाजी करत असताना इथे कुठेतरी स्वैर मारा करतोय. खराब चेंडू फेकतोय. ऑप्शनच्या बाहेर जाणार चेंडू होता. पंचांना देखील लगेच वाईट बॉलचा इशारा दिलाय या चेंडूवर. संतोष आपल्या षटकाकडे पुढील चेंडू राईट ओव्हर द विकेट. यावेळेस बॅकफुटला जाऊन काय चांगला फटका खेळलाय. यावेळेस मात्र चेंडू जाईल 4 धावांसाठी. तर नक्कीच या ठिकाणी आपण बघितलं फटका मारल्यानंतर कुठेतरी प्रताप भोईर इंजर्ड झालाय. क्रॅम्प झालाय. नक्कीच एक दर्जेदार फटका बघितला होता प्रतापच्या बॅट मधून. 4 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 9 या आकड्यावर. तर नक्कीच आपण बघितलं पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. कुठेतरी इंजर्ड झाला. क्रॅम्प झाला पायाला. तर नक्कीच क्रिकेटमध्ये फिटनेस अतिशय महत्त्वाचा आहे. जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळत असता तुमचा फिटनेस चांगला असणं गरजेचं आहे. प्रतापला या ठिकाणी कुठेतरी या खेळताना कुठेतरी इंजरीज झाली आहे. तर नक्कीच एक चांगला फटका देखील त्याच्या बॅटमधून झाला. परंतु त्याच्या पायाला मात्र इंजरी झाली आहे. तर नक्कीच कुठेतरी जाणवतं प्रतापला. कुठेतरी इंजरी जाणवते. कुठेतरी क्रॅम्प्स आलाय. तर नक्कीच आपण बघितलं वातावरणामध्ये देखील गारवा आहे. थंड आहे. अशा वातावरणामध्ये फलंदाजी करणं खरंच खूप डिफिकल्ट असतं. आणि अशा परिस्थितीमध्ये प्रताप कुठेतरी संघर्ष करताना दिसतोय आपल्याला. आपण त्याचा फिटनेसचा विचार केला तर नक्कीच क्रिकेटमध्ये यासारख्या गोष्टी होत असतात. परंतु यामधून उभारणं खूप महत्त्वाचं असतं. आणि प्रतापच्या बाबतीत नेहमी तसं राहिलं आहे. एक चांगला खेळाडू आहे. व्यावसायिक क्रिकेट देखील तो खेळत असतो. नक्कीच वातावरण देखील आपण बघितला. अशा वातावरणामध्ये फलंदाजी करणं खरंच डिफिकल्ट असतं. खूप कठीण असतं. आणि अशा परिस्थितीत एक प्रतापच्या बॅटमधून जो फटका आला होता तो अफलातून होता. 4 धावेनं आपण पाहतोय धावपलकावर धावा झाले. ते 1-9 धावा. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर सुरू असताना ते कुठेतरी प्रसाद क्रॅम्प झालेला आहे. ते रिटायर्ड हर्ड म्हणून वाटतं नवीन फलंदाज दुसरा त्याच्या जागेवर येताना दिसतोय. फलकावर धावा झाले त्या 9 धावा. नवीन फलंदाज जितू आलाय.
राईट ओव्हर द विकेट संतोष आपल्या षटकारी पुढील चेंडू. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने चांगला फटका खेळलेत. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू जाईल की काय, आणि यावेळेस मात्र चांगला झेल घेतलाय. जतीन देवलीकर होते त्या ठिकाणी, एक चांगला झेल घेतलाय. आणि यावेळेस फलंदाज जितू हा देखील बाद झालाय या मॅच मध्ये. तर नक्कीच आपण बघितली मागच्या चेंडूवर प्रतापला कुठेतरी इंजरी जाणवली. रिटायर्ड हार्ड म्हणून नवीन फलंदाज जितू आला आणि जितू देखील पहिल्या चेंडूवर या ठिकाणी बाद झालाय. 23 धावांचं माफक आव्हान असलं तरी पोमन संघाकडे जी गोलंदाजी आहे ती अप्रतिम आहे. आपण मागच्या मॅच मध्ये देखील बघितलं 6 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता देखील या संघाने चांगली कामगिरी केली होती. संघाला विजय देखील संपादन करून दिलं होतं. राहुल अंधेरे या गोलंदाजानं. दरम्यान यावेळेस मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता. उगचा फटका आणि चेंडू मात्र गेलाय सीमा रेषा पार. 4 धावांसाठी सुरेख फटका प्रसादच्या बॅट मधून आलाय. प्रसाद मात्र आजच्या दिवसामध्ये आग ओकताना दिसतोय. काय चांगली फलंदाजी करते प्रसाद भूते, अष्टपैलू कामगिरी करतोय. गोलंदाजी देखील चांगली केली होती. आणि यावेळेस मात्र या पहिल्या चेंडूचा या ठिकाणी सामना करत असताना प्रसादच्या बॅट मधून 4 धावा येतात. 4 धावेनं मात्र संघाची धावसंख्या धापलकर झाली आहे ती 13 धावा. दोन बाद 13 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. हे चांगली सुरुवात म्हणावी लागेल. 23 धावांचं माफक आव्हान असताना कुठेतरी पहिल्या षटकामध्ये पोमन संघ कुठेतरी मागे राहिलाय. तर या षटकामध्ये कमी धावा येणं गरजेचं होतं, परंतु पहिल्या षटकामध्ये 13 धावा एकंदरीत आल्या होत्या संतोषाच्या गोलंदाजीवर. त्यामुळे नवीन गोलंदाज षटक क्रमांक 2. यावेळेस वेगवान पद्धतीचा चेंडू मात्र गोलंदाजीसाठी. यावेळेस देखील चांगला चेंडू आहे. काय लाजवाब गोलंदाजी टाकतोय, अफलातून गोलंदाजी टाकतोय. बघितलं मागचा चेंडू देखील निर्धाव होता, परंतु यष्टिरक्षकानं चुकी केली आणि चेंडू मात्र 4 धावांसाठी गेला होता. परंतु राहुलची गोलंदाजी अफलातून आहे. काय चांगली गोलंदाजी करतोय हा गोलंदाज राहुल अंधेरे. एक चांगली गोलंदाजी करतोय, अतिशय वेगवान पद्धतीचा गोलंदाज. यावेळेस मात्र राहुल अंधेरेच्या गोलंदाजीवर मोठा फटका आलाय. सूरजच्या बॅट मधून आलाय हा ब्रँडेड षटकार. काय चांगला फटका आहे. आणि अशा तऱ्हेनं ध्रुव तारा टिवरी संघ सामना विजयी होतोय. कॉंग्रॅच्युलेशन ध्रुव तारा टिवरी संघ. आणि हार्ड लक पोमन संघ, तुम्ही देखील आजच्या दिवसामध्ये चांगला खेळ केला होता, परंतु शेवटच्या मॅच मध्ये झालेल्या चुका कुठेतरी तुम्हाला पराभवाच्या दिशेने घेऊन गेलात. तर नक्कीच पुढच्या स्पर्धेमध्ये नक्कीच जोमाने उतरा, चांगली कामगिरी करा. तर आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय ध्रुव तारा टिवरी संघ फायनल मध्ये प्रवेश करतोय. कॉंग्रॅच्युलेशन ध्रुव तारा टिवरी संघ आणि हार्ड लक पोमन संघ. तर नक्कीच आजच्या दिवसामध्ये मी नक्कीच सांगतोय सामना मात्र संपला जातोय. तर पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो आणि आपला आभार देखील. धन्यवाद.